नमस्कार. ऐन सणासुदीच्या दिवसात माथे फिरूने शेतकऱ्याचा 4 एकर जमिनीतला सोयाबीन जाळून केला खाक. शेतकऱ्याला अश्रू अनावर. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गणपती जाऊन आता नवरात्र उत्सव सगळीकडेच दणक्यात चालू असून काही दिवसांवरच दसरा आणि दिवाळी हे सण येऊन ठेपले आहेत. दसरा आणि दिवाळी म्हटलं की खर्चाची बाजू आली. दिवाळीचा फराळ, कपडा लत्ता, त्यात घराची रंगरंगोटी आली. हा सर्व खर्च सामान्य माणूस आपल्या ऐपतीनुसार करतोच. यावेळी निसर्गाने शेतकऱ्याला बऱ्यापैकी साथ दिल्यामुळे शेतकरी खुशीत आहे. दरम्यान वाशिम जिल्ह्यातून खूपच वेदनादायक घटना समोर आली असून यामध्ये एका शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. घाम गाळून हातातोंडाला आणलेलं सोयाबीन आता बाजारात नेऊन विकायचं आणि त्यातून आलेल्या पैशातनं कुटुंबासोबत दणक्यात दिवाळी साजरी करायची असं स्वप्न असलेल्या शेतकऱ्याच्या पदरात मात्र खूप मोठं नुकसान पडलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की संपूर्ण 4 एकरमधील सोयाबीन काढून चांगला वाळवून एका जागी गंजी लावून ठेवला होता. 1-2 दिवसातच तो गाळून बाजारात विकायला न्यायचा होता. पण तत्पूर्वीच एका माथे फिरूने त्या संपूर्ण गंजीला आग लावली. हे पाहून परिसरातील लोक हळहळ व्यक्त करत असून हे सोयाबीन असलेल्या मालकाला पाहून काय वाटत असेल याचा विचार तुम्ही आम्ही कोणीच करू शकत नाही.